ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनचा वंचित बहुजन माथाडी कामगार ट्रान्सपोर्ट युनियनचा गणेश वायकर कोण आहे? या चोराचं करायचं काय? गणेश वायकर कोण आहे? या चोराचं करायचं काय? वंचित बहुजन माथाडी कामगार जनरल युनियनचा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनचा आज वंचित बोकाडे या माथाडीचे ट्रान्सपोर्ट जनरल मिशनच्या वतीने आपण आंदोलन करताय. कोणत्या मागण्या आहेत, काय कामगारांच्या मागण्या आहेत, काय सांगता येईल? हे पहा, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीनं 1 जूनला मत्रेवाडी आणि वरेगरवाडी येथील जे सुरक्षा रक्षक आहेत यांच्या विविध मागण्यांसाठी, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही माननीय आयुक्त साहेबांना निवेदन दिलं होतं. त्यानंतर आयुक्त साहेबांच्या दालनामध्ये 8 तारखेला मीटिंगचं आयोजन केलं होतं. त्या संदर्भात त्यांचा पत्रव्यवहारही झाला होता. मात्र स्नेहा सिक्युरिटीचे जे वायकर आहेत, हे वायकर हे जाणीवपूर्वक 8 तारखेच्या मीटिंगला गैरहजर राहिले. मी तुम्हाला एवढं सांगेन की या जे सुरक्षा रक्षक आहेत, हे सुरक्षा रक्षक गेली 9 ते 10 वर्ष डोंगर दऱ्यामध्ये काम करत असतात. स्नेहा सिक्युरिटीच्या मार्फत ते 12-12 तास या सुरक्षा रक्षकांकडून हे स्नेहा सिक्युरिटीचे जे वायकर आहेत, हे त्यांच्या अमानुषपणे अत्याचार करून 12 तास ड्युटी करून घेत असतात. दुर्दैवानं सांगावं असं वाटतं की ही जी स्नेहा सिक्युरिटी आहे आणि त्याचे प्रोप्रायटर वायकर आहेत, हे या सुरक्षा रक्षकांना 12 तास काम करून घेऊन फक्त 9,700 रुपये हे वेतन त्यांना यांच्याकडून दिलं जातं. आमच्या ज्या काही मागण्या होत्या त्यामध्ये प्रथमतः आमची एक प्रामुख्याने मागणी होती की गेले 9 ते 10 वर्ष हे जे सिक्युरिटी गार्ड्स आहेत, हे जंगल दऱ्यामध्ये वन्य जे प्राणी आहेत अशा दुर्गम भागामध्ये हे सिक्युरिटी गार्ड काम करत असतात. आमची प्रथम मागणी आहे की गेल्या 9 ते 10 वर्षांमधील जो यांच्या वेतनातील जो फरक आहे, जो कामगार कायद्यानुसार गार्ड बोर्डप्रमाणे त्यांना त्या 9 ते 10 वर्षाच्या वेतनाचा फरक प्रथमतः मिळावा. त्याचबरोबर 12 तास काम करून जे 9,700 रुपये त्यांना वेतन दिलं जातं, हे गार्ड बोर्डप्रमाणे त्यांना ते वेतन मिळावं. आम्ही वारंवार मागणी करूनसुद्धा हे जे वायकर आहेत, हे हुकुमशाही पद्धतीनं आम्ही त्यांना वारंवार मागणी केली की आमचे जे कामगार आहेत, जे सुरक्षा रक्षक आहेत, ह्या सुरक्षा रक्षकांना पेमेंट स्लिप मिळावी. मात्र गेले अनेक वर्ष हे वायकर यांनी कुठल्याही सुरक्षा रक्षकाला साधी पेमेंट स्लिप दिली नाही. त्यामुळे पेमेंट स्लिप नसल्यामुळे त्यांचा PF, ESI आणि PT या बाबतीत या सुरक्षा रक्षकांना पूर्णपणे अंधारात ठेवलेला आहे. त्या बाबतीत त्यांना काही समजत नाही. चौथी मागणी होती आमची की जे 12 तासाची जी ड्युटी आहे ती नियमानुसार 8 तासाची त्यांना ड्युटी देण्यात यावी. दुर्गम भागामध्ये जंगली श्वापदांचं प्रमाण जास्त असूनसुद्धा त्या ठिकाणी या कामगारांना त्यांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही प्रकारचा विमा हा या वायकरनं उतरवलेला नाही. जंगली श्वापदापासून संरक्षण व्हावं अशा दृष्टिकोनातून त्यांना कुठलीही साधन सामुग्री या वायकरनं दिलेली नाही. आणि मी आवर्जून एक मुद्दा विषद करतो की हे कामगार आपल्या हक्काच्या लढा देत असताना स्नेहा सिक्युरिटी जे वायकर आहेत, हे त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. जे वायकर 8 तारखेला कामगार आयुक्तांनी आदेश देऊनसुद्धा त्यांच्या दालनात हजर झाले नाहीत, तेच वायकर गेले 2 दिवस या पाटण खोऱ्यामध्ये मत्रेवाडी आणि वरेकरवाडी या गावामध्ये जे सिक्युरिटी आहेत, त्या सिक्युरिटींच्या घरापर्यंत जाऊन त्यांना वेगवेगळे आमिष दाखवण्याचं काम करतायत. त्यांच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतायत. ही त्याची जी जुलूमशाही आहे, ही आम्ही कदापिही खपवून घेणार नाही. इथून पुढे जे काही कामगार आहेत त्या आता मला तर वाटतंय कुठलं आपलं
चौनेश्वरमध्ये या वायकरची एक साईट आहे आणि तिथील एक जो कामगार आहे त्या कामगाराला त्यांनी तडकाफडकी एक नोटीस दिलेली आहे की तुझं 58 वय हे पूर्ण झालेलं आहे. मात्र 58 वय पूर्ण झाल्यानंतर 20 दिवसांना हा वायकर जर या कामगाराला नोटीस देत असेल तर ती कोणत्या बेसवर ती नोटीस देत आहे. हा वायकर हा पूर्णपणे त्याच्या सातारा जिल्ह्यामध्ये जे असणाऱ्या साईट आहेत या प्रत्येक साईटची खऱ्या अर्थानं निपक्षपातीपणे चौकशी व्हावी. या वायकरची जी एजन्सी आहे स्नेहा सिक्युरिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी बॅन करण्यात यावी. काळ्या यादीमध्ये या कंपनीला टाकण्यात यावं आणि कामगारांचा मागील जो 9 ते 10 वर्षाचा जो पगारातील तफावत आहे ही या वायकरने ताबडतोब या गरीब आणि सुरक्षा रक्षकांना ही तफावत जो पेमेंट आहे हे त्यांनी देण्याची व्यवस्था करावी आणि चालू पद्धतीनं कामगार ॲक्टप्रमाणे प्रमाणे त्यांना वेतनवाढ ही मिळालीच पाहिजे. आम्ही हा लढा जोपर्यंत कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत सध्या बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली या कामगारांना न्याय देण्यासाठी हा आम्ही लढा कायमस्वरूपी लढणार आहोत. निवेदन